हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे सायन्स बाय शहा सर या युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, जो आहे विटॅमिन। आणि हा टॉपिक विद्यार्थी मित्रांनो सगळ्या परीक्षांमध्ये हमखास विचारला जातो। ज्या परीक्षेमध्ये सायन्स आहे त्या परीक्षेमध्ये विटॅमिन अवश्य आहे, 100% आहे। विद्यार्थी मित्रांनो, जे कोणी विद्यार्थी असतील, ग्रामसेवक, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, एमपीएससी गट ब, गट क, राज्य सेवा सुद्धा या परीक्षेमध्ये विटॅमिन वर प्रश्न विचारल्या जातात। पहा, तुम्हाला वाटत नसेल तर इकडे लक्ष द्या, इकडे पहा। हे तिन्ही प्रश्न कशाचे आहेत? एमपीएससीचे आहेत। एमपीएससी मध्ये 100% प्रश्न विचारले जातात कशावर? विटॅमिन्सवर। मग हे प्रश्न सोडवायचे आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आपण आपल्या टॉपिक कडे जाऊया। आपला जो टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे जीवनसत्वे म्हणजेच विटॅमिन्स। विटॅमिन्स विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची एक बाब सांगतो तुम्हाला याच्याबद्दल। विटॅमिन बांधून आपल्याला एनर्जी मिळत नाही। कोणी म्हटलं की काय की म्हणायचं याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळत नाही। हे तर सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे बरं, की जीवनसत्वापासून आपल्याला काय मिळत नाही? ऊर्जा मिळतच नाही। मग परिपण हा जो आहे विटॅमिन हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। भलेही आपल्याला ऊर्जा मिळत नसेल, पण जर का तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन नसतील ना तर तुम्हाला वेगवेगळ्या बिमाऱ्या होतील। म्हणून आपल्या आहारामध्ये विटॅमिन्स असणं गरजेचं आहे। नंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट काय सांगतात विटॅमिन बद्दल? आता याला ऊर्जा मिळत नाही म्हणजे देयर इज नो फॉर्मेशन ऑफ, आपल्याला काय मिळत नाही? एनर्जी निर्माण करत नाही कोण? जीवनसत्वे। दुसरा पॉइंट काय विचारू शकते जीवनसत्वाबद्दल, की हा कोणता कंपाऊंड आहे, कोणता संयुग आहे? तर म्हणायचा हा सेंद्रिय संयुग आहे। काय आहे? सेंद्रिय, हा एक सेंद्रिय संयुग आहे। सेंद्रिय संयुग म्हणजे काय? ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे। हा एक काय आहे? ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे। कोण? विटॅमिन। विटॅमिन अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा एक कोणता कंपाऊंड आहे? ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे। ऑर्गॅनिक कंपाऊंड कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये काय असतो? कार्बन असतो। म्हणजे हा असा कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये कार्बन आहे, ठीक आहे। पण हा आपल्याला एनर्जी देत नाही। मग याचा शोध कोणी लावला? तर म्हणायचं हॉपकिनने लावला। कोणी लावला? हॉपकिन। स्पेलिंग पाहून घ्यायचा तुम्ही एक वेळेस, हॉपकिनने शोध लावला। पण या विटॅमिनचं नाव विटॅमिन म्हणून कोणी दिलं? सी फंकने दिलं। कोणी दिलं? सी फंक यांनी विटॅमिन हे नाव दिलं। पण माहिती आहे का तुम्हाला, ह्या विटॅमिन सी फंक यांनी जे नाव दिलं होतं ते कोणतं होतं? ते नाव होतं असं VITAMINE, त्यांचं असं होतं स्पेलिंग। पण आता जे आपण पाहतो विटॅमिन त्याच्यामध्ये ई आहे का विद्यार्थी मित्रांनो? नाहीये। मग काय झालं? त्यांचं म्हणणं होतं की याच्यामध्ये अमाइन असतं। काय असतं? अमाइन। अमाइन कशाला म्हणतात? असा कंपाऊंड ज्यामध्ये नायट्रोजन असतो। NH2 म्हणजेच अमाइन होतं, बरोबर आहे। NH2 NHN यांचा अर्थ काय होतो? अमाइन होतो। पण त्यांनी नंतर समजलं असं आपल्याला की सर्व जीवनसत्वांमध्ये, सर्व विटॅमिन मध्ये अमाइन नसतो। म्हणून नंतर काय झालं, हे नाव बदलून काय नाव देण्यात आलं? विटामिन। कळलं सर्वांना? काय नाव देण्यात आलं? विटॅमिन। आज आपण जी विटॅमिनची स्पेलिंग लिहितो ती काय लिहितो? VITAMIN, विटॅमिन म्हणजेच जीवनसत्व। आता पहिला प्रश्न तुम्हाला पडला असेल की विटॅमिन किती प्रकारचे असतात? विटॅमिन कोणकोणते असतात? तर विटॅमिनचे प्रकार आहेत 6। ते कोणकोणते ते पाहून घ्या। A, B, C, D, E आणि K असे 6 प्रकार आहेत। कोणाचे? विटॅमिनचे। आणि या 6 प्रकारामध्ये जो बी आहे का त्याला आपण बी कॉम्प्लेक्स म्हणतो। त्याच्यानंतर 8 प्रकार होतात। नंतर इथे बघा, याला मी टिक मार्क करतो, लक्षात ठेवा सर्वांनी। हा जो बी आहे का, बी, या बी चे मग किती प्रकार होतात? 8 पार्ट। किती प्रकार होतात? 8 सब टॉपिक्स होतात बी चे, आणि ते आपण सर्व डिटेलमध्ये पाहणार आहोत। विटॅमिन ए पासून तर विटॅमिन बी च्या प्रत्येक वेगवेगळ्या फॉर्म बद्दल आपण माहिती घेणार आहोत। कशामधून मिळतो आपल्याला, त्याच्यापासून आपल्याला काय काय होऊ शकतं, कोणत्या बिमारी म्हणजे कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे कोणती बिमारी होऊ शकते, याबद्दल आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला पुढे चला। समजलं एवढं? हे अतिशय महत्त्वाची माहिती होती। कशाबद्दल होती ही? बोला, जीवनसत्वाबद्दल। आता आपण जीवनसत्वाला डिटेलमध्ये पाहूया। पहा सर्वांनी लक्ष द्या। प्रकार। आता बघा, विटॅमिन हे 2 विभागात विभागले गेलेले आहेत। एक
जे पाण्यात विरघळतात आणि दुसरे जे मेदात विरघळतात. म्हणजे काय, 1 आर फॅट सोल्युबल. कसे असतात, फॅट सोल्युबल असतात, बरोबर. कसे असतात, फॅट सोल्युबल, फॅट सोल्युबल असतात. आणि दुसरे असतात वॉटर सोल्युबल. कसे असतात, पाण्यात विरघळणारे, वॉटर सोल्युबल. ठीक आहे, वॉटर सोल्युबल आणि फॅट सोल्युबल असे दोन प्रकार होतात. कुणाचे, विटॅमिन्सचे. चला सर्वांनी लक्षात द्या. आता कोणी म्हटलं की फॅट सोल्युबल विटॅमिन कोणकोणते आहेत, तर म्हणायचं डेका, DEKA, लक्षात ठेवा. किंवा म्हणायचं किडा, KEDA. अजून नाहीतर म्हणायचं ADEK. या तीन पैकी कोणताही शब्द जरी तुम्ही लक्षात ठेवला ना तर संपलं कार्यक्रम. समजलं. DEKA, डेका म्हटलं तरी झालं, किडा म्हटलं तरी झालं, आणि ADEK म्हटलं तरी झालं. समजलं. कोणताही शब्द लक्षात ठेवा, कारण की हे चारही जे विटॅमिन्स आहेत हे फॅट सोल्युबल आहेत. कोणकोणते, विटॅमिन A, विटॅमिन D, विटॅमिन E आणि विटॅमिन K. हे सर्व विटॅमिन्स कसे आहेत विद्यार्थी मित्रांनो, फॅट सोल्युबल आहेत. मग उरले कोण, विटॅमिन B आणि विटॅमिन C. हे दोन विटॅमिन जे आहेत ते वॉटर सोल्युबल आहेत, हे पाण्यात विरघळतात. बाकी हे जे चार विटॅमिन्स आहेत हे मेदात विरघळतात. कळालं सर्वांना. आता आपल्याला सविस्तर माहिती घ्यायची आहे सगळ्या विटॅमिन्स बद्दल. आता आपण एक एक विटॅमिन्स पाहूया, तो कशापासून मिळतो आपल्याला, त्याच्यामुळे काय कोणती बिमारी होते हे आपण पुढे पाहूया. चला, कळालं सर्वांना, एवढं लक्षात द्या मला. समजलं सर्वांना. चला पुढे चला. पुढे पहा, विटॅमिन ए. सगळ्यात पहिला विटॅमिन जो घेतलाय मी तो आहे विटॅमिन ए. आता विटॅमिन ए चं नाव काय, नेम. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं जे नाव आहे ते आहे रेटिनॉल. काय नाव आहे याचं, रेटिनॉल. रेटिनॉल हे कोणाचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो, विटॅमिन ए चं. आता कोणी म्हटलं की हे कशातून भेटते, सोर्सेस काय काय याचे, तर म्हणायचं गाजर, रताळे, भोपळा, पालक, मेथी, दूध, लोणी, अंड्याचा बलक आणि यकृत. यकृत म्हणजे लिव्हर. ठीक आहे, लिव्हर, त्याला आपण कलेजी म्हणतो, राईट. त्यामधून आपल्याला काय मिळतो, विटॅमिन ए मिळतो. कळालं. आता विटॅमिनच्या कमतरतेमुळे कोणकोणते आजार होऊ शकतात, तर नंबर 1 लक्षात ठेवायचं, रात आंधळेपणा. रात आंधळेपणा. कळालं. रात आंधळेपणा कशामुळे होतो, विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होतो. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये नाईट ब्लाइंडनेस म्हणतो. काय म्हणतो, नाईट ब्लाइंडनेस. नाईट ब्लाइंडनेस होतो. दुसरा कोणता आजार होतो विटॅमिन ए मुळे, तर लक्षात ठेवायचं, झिरोप्थॅल्मिया. झिरोप्थॅल्मिया हा आजार सुद्धा कशामुळे होतो, विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होतो. आता बघा काय होतं, झिरोप्थॅल्मिया जेव्हा होतो ना त्यावेळेस आपल्या डोळ्यांमध्ये पाण्याचं प्रमाण कमी होऊन जातं, म्हणजे डोळे ड्राय होऊन जातात. कळालं. डोळे ड्राय होणं म्हणजे आपल्याला काय झाला, झिरोप्थॅल्मिया. आणि हा कशामुळे होतो, विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होतो. कळालं. विटॅमिन ए कशा कशा म्हणून मिळतं ते समजलं तुम्हाला. कमतरतेमुळे कोणकोणते आजार होतात ते कळालं. त्याचं नाव काय आहे तेही कळालं. समजलं सर्वांना. चला पुढचा विटॅमिन पाहूया विद्यार्थी मित्रांनो. हा, विटॅमिन ए बद्दल अजून आपल्याला तुम्हाला काही माहिती द्यायची होती मला. सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो की आपला डोळा आहे, आपला डोळा हा 3 लेअरनी बनलेला आहे. बाहेरची लेअर आहे स्क्लेरा, आतमध्ये आहे कोरॉइड, आणि सर्वात आतमध्ये जी लेअर असते आपल्या डोळ्याच्या ती असते रेटिना. रेटिना कुठे असते कोणी विचारलं तर म्हणायचं आपल्या आय मध्ये. आय म्हणजे डोळ्यामध्ये. नंतर हा जो रेटिना असतो हा 2 वेगवेगळ्या प्रकारच्या सेलचा बनलेला असतो. किती सेलचा बनलेला असतो, 2. एक असतात कोन सेल आणि दुसरे असतात रॉड सेल. कोणते सेल, रॉड सेल. हे रॉड सेल जे आहे ते आपल्याला हे रिस्पॉन्सिबल असतात, रात्री दिसतं आपल्याला. आपल्याला जे काही रात्री दिसतं का ते कोणत्या सेलमुळे दिसतं, रॉड सेलमुळे. आणि दिवसा जे दिसतं ते आपल्याला कोणत्या सेलमुळे दिसतं, कोन सेलमुळे. कळालं. मग आता हे रॉड सेल असतात ते एका विशिष्ट पिगमेंटनी बनलेले असतात. त्याचं नाव आहे रोडॉप्सिन. रोडॉप्सिन. आणि हा रोडॉप्सिन जो आहे, हा रोडॉप्सिन विटॅमिन ए चा डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे हे बनवण्यासाठी काय लागतं, विटॅमिन ए लागतं. जर विटॅमिन एच बनलं नाही तर रोडॉप्सिन बनणार नाही. रोडॉप्सिन बनलं नाही तर रॉड सेल बरोबर काम करणार नाही आणि आपल्याला रात्री दिसणार नाही. कळालं. अतिशय चांगला टॉपिक होता हा. त्यानंतर अजून एक महत्वाची हे सांगतो तुम्हाला माहिती, सगळ्यांनी लक्ष द्या. एक राईस आहे रे, त्याला आपण गोल्डन राईस म्हणतो. गोल्डन राईस. ठीक आहे. हा
बनवला गेलाय, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आहे हा. कोणता? गोल्डन राईस. जनरली काय असतं माहिती आहे का, तांदळामध्ये असले तर फक्त व्हिटॅमिन बी असतं. तांदळामध्ये असलं व्हिटॅमिन तर फक्त बी असतं. मग ते बीचे प्रकार असतील 2-3, बरोबर आहे. पण व्हिटॅमिन हे जनरली व्हिटॅमिन बी सोडून बाकीचे व्हिटॅमिन कोणतेच कशामध्ये नसतात, तांदळात नसतात. मग मग सायंटिस्ट लोकांनी काय केलं, या गोल्डन राईस मध्ये कोणता व्हिटॅमिन टाकला? व्हिटॅमिन ए. लक्षात ठेवा, हा प्रश्न विचारू शकतात. गोल्डन राईस मध्ये कोणता व्हिटॅमिन असतो? तर म्हणायचं व्हिटॅमिन ए असतो. हा जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आहे. कोण? गोल्डन राईस. कळलं? गोल्डन राईस मध्ये व्हिटॅमिन ए असतं. नंतर अजून एक महत्वाचा इथं पहा, गाजर लिहून आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, गाजर मध्ये एक विशिष्ट प्रकारचं पिगमेंट असतं, त्याला आपण कॅरोटीन म्हणतो. बीटा कॅरोटीन. काय म्हणतो? बीटा कॅरोटीन. आणि याच्यापासूनच काय म्हणतो, व्हिटॅमिन ए बनत असतो. म्हणून हा व्हिटॅमिन ए हा आपल्याला गाजरातून सर्वात जास्त प्रमाणात मिळतो. कळलं? सर्वात जास्त प्रमाणात म्हणण्यापेक्षा त्याच्यातून आपल्याला चांगल्या प्रमाणात तो मिळतो. कोण? व्हिटॅमिन ए. का मिळतो? कारण की गाजरामध्ये काय आहे? बीटा कॅरोटीन सुद्धा आहे. कळालं? समजलं सर्वांना? विद्यार्थी मित्रांनो, जे काही मी सांगत आहे का, हे सर्व भरती, मग पोलीस भरती का असे ना, पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक, वनरक्षक, सगळ्या परीक्षांमध्ये हे तुम्हाला उपयोगी पडणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओला शेअर करत चला. चला नेक्स्ट व्हिटॅमिन पाहूया, व्हिटॅमिन डी. आता व्हिटॅमिन डी चं जे नाव आहे ते आहे काय आहे? कॅल्सिफेरॉल. कॅल्सिफेरॉल हे याचं नाव आहे. ठीक आहे, लिहू इथे कॅल्सिफेरॉल. हे कोणाचं नाव आहे? व्हिटॅमिन डी चं नाव आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचे सोर्सेस सांगितलेले आपल्याला, की आपल्याला व्हिटॅमिन डी कशा कशातून मिळतो. नंबर 1 ला सूर्यप्रकाश आहे. म्हणजे जर तुम्ही आता बघा, काही लोक काय म्हणतात की सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी मिळतो. तसं नसतं. व्हिटॅमिन डी हे तुमच्या शरीरात बनत असतं, पण त्यासाठी तुमच्या शरीरावर काय पडले पाहिजे? सूर्याची किरण पडले पाहिजे. तेव्हा तो जो आहे आपल्या त्वचेखाली निर्माण होतो. कोण निर्माण होतो? व्हिटॅमिन डी. म्हणून सूर्यप्रकाश हा अतिशय महत्वाचा आहे. म्हणून या व्हिटॅमिन डी ला सनशाईन व्हिटॅमिन सुद्धा म्हणतात. सनशाईन व्हिटॅमिन. कोणाला म्हणतात सनशाईन व्हिटॅमिन? बोला. सनशाईन व्हिटॅमिन म्हणतात व्हिटॅमिन डी ला. कळालं सर्वांना? चला नंतर अजून कशातून मिळतो आपल्याला व्हिटॅमिन डी? तर व्हिटॅमिन डी मिळते मासेमधून. मासे कोणकोणते? साल्मन, टुना, सार्डिन हे समुद्री मासे आहेत. त्यानंतर अंड्याचा बलक, म्हणजे त्याच्यातला जो पिवळा पार्ट असतो तो वाला. नंतर फोर्टिफाईड दूध व धान्य, फोर्टिफाईड मिल्क राहते त्याच्यामधून, आणि धान्य जे राहतं कडधान्य त्यांच्यामधून सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन डी मिळत असतो. ठीक आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो हे सगळे आपल्या आहारात असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला वाटतं की तुमच्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात असलं पाहिजे, आणि ते अत्यंत महत्वाचं असतं सुद्धा बरं. व्हिटॅमिन डी ची कमतरता ही आपल्या हाडांना ठिसूळ करून टाकते. जर तुमच्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन डी नसेल ना, तर तुमची बॉडी कॅल्शियम आणि फॉस्फेट या दोन्ही एलिमेंटचं बरोबर ऍब्सॉर्प्शन करू शकत नाही. कोणाकोणाचं? कॅल्शियमचं आणि फॉस्फेटचं. लक्षात ठेवा या, फॉस्फरस, कॅल्शियम. तुम्हाला माहिती आहे आपल्या दातामध्ये कॅल्शियम सुद्धा असतो आणि फॉस्फरस सुद्धा असतो. मग तुम्हाला दात मजबूत ठेवायचे आहे तर व्हिटॅमिन डी गरजेचं आहे. कळालं? तुमच्या बॉडीमध्ये जे काही हाडं आहेत ते जर मजबूत ठेवायचे असतील तर व्हिटॅमिन डी हा अत्यंत महत्वाचा आहे. मग तुमच्या आहारात हे सर्व असलं पाहिजे, तेव्हा तुमची हाडं कशी राहतील? मजबूत राहतील. आता बघा, जर कोणी असं असेल ज्याच्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता झाली तर त्याला काय होईल? विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची गोष्ट याच्यात आहे की लेकरांमध्ये वेगळी बिमारी होते आणि ऍडल्टमध्ये वेगळी बिमारी होते. ते दोन्ही सांगतो तुम्हाला. बघा, लहान मुलांमध्ये, चाइल्ड लिहितोय तुम्ही, चाइल्ड, लहान लेकरांमध्ये एक बिमारी होते, त्याला म्हणतात काय? रिकेट्स. आणि रिकेट्सला मराठीमध्ये मुडदूस म्हणतात. काय म्हणतात? मुडदूस. ही बिमारी लहान लेकरांना होते. म्हणजे त्यांचे पाय जे आहेत ना व्यवस्थित जसा आकार घ्यायला पाहिजे पायांनी तसा घेत नाहीत, थोडेसे वाकलेले असतात, त्याला मुडदूस म्हणतात. आणि ही बिमारी कोणाच्या कमतरतेमुळे होते? व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे होते. नंतर ऍडल्ट म्हणजे प्रौढ व्यक्तींमध्ये. ठीक आहे. ऍडल्ट मध्ये कोणती होते? तर ऑस्टिओमॅलेसिया. ठीक आहे, जी स्पेलिंग पहा जा. आणि ही बिमारी जी आहे ती वयस्क लोकांमध्ये होते. आणि पण ती कशामुळे होते?
विटॅमिन डीच्या कमतरतेमुळेच होते. कळालं? तर तुम्हाला वाटत असेल की ह्या बिमाऱ्या तुम्हाला नाही झाल्या पाहिजेत, तुम्ही काय करताल, आपल्या आहारामध्ये विटॅमिन डी असलं पाहिजे. ते कशातून मिळते याच्याकडे लक्ष ठेवा आणि ते खात चला. आपल्या आहारामध्ये विटॅमिन डी ठेवत चला. कळालं? ही सर्व माहिती जर तुम्हाला उपयोगी वाटत असेल, आवडत असेल तर चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर का याबद्दल काही अडचणी असतील, तुम्हाला काही समजत नसेल, तर ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. चला पुढचा प्रश्न पहा. प्रश्नच म्हणतोय, पुढचा टॉपिक पहा, विटॅमिन ई. विद्यार्थी मित्रांनो, विटॅमिन ई जे आहे याचं नाव पहिलेच आपण पाहूया. याचं नाव, विटॅमिन ई चं नाव आहे काय? टोकोफेरॉल. टोकोफेरॉल. ठीक आहे, लक्षात ठेवा. टोकोफेरॉल हे नाव आहे कोणाचं? विटॅमिन ईचं. आणि विद्यार्थी मित्रांनो, विटॅमिन ई आपल्याला कशातून मिळते? तर लक्षात ठेवा, बदाम, शेंगदाणे, सूर्यफूल बिया, वनस्पती तेल, हिरव्या पालेभाज्या यांच्यातून आपल्याला काय मिळतं? विटॅमिन ई मिळतं. कळलं? विटॅमिन ईचं नाव लिहिलं तुम्ही, टोकोफेरॉल. आता विटॅमिन ई ची जर कमतरता झाली आपल्या शरीरामध्ये तर आपल्याला काय होतं? हे बघा, स्त्रियांमध्ये काय होतं? ठीक आहे, आणि पुरुषांमध्ये काय होतं? विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, स्त्रियांमध्ये वेंधत्व येतं. वेंधत्व म्हणजे स्टेरिलिटी, इनफर्टिलिटी म्हणतो आपण त्याला. स्टेरिलिटी म्हणण्याऐवजी काय म्हणतो? इनफर्टिलिटी, लेकरं न होणं. इनफर्टिलिटी हे कशामुळे होते? विटॅमिन ई च्या कमतरतेमुळे होते. आणि पुरुषांमध्ये सुद्धा नपुंसकता, स्टेरिलिटी म्हणतो आपण त्याला, स्टेराईल, ही येऊ शकते. कशामुळे? विटॅमिन ई च्या कमतरतेमुळे होऊ शकते. कळालं सर्वांना? म्हणून विटॅमिन ई सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. चला पुढच्या विटॅमिन कडे गेला. पुढचा विटॅमिन आहे विद्यार्थी मित्रांनो विटॅमिन के. आणि विटॅमिन के चं नाव आहे, बोला काय आहे विटॅमिन के चं नाव? फायलोक्विनोन. फायलोक्विनोन. त्याला फायलोक्विनोन नाही, फिलोक्विनोन म्हणतात. ठीक आहे, लक्षात ठेवा, फिलोक्विनोन. आणि हा कशातून मिळतो आपल्याला? विटॅमिन के. विटॅमिन के मिळतो आपल्याला हिरव्या पालेभाज्या म्हणजे पालक, कोबी, ब्रॉकली, ब्रुसेल्स स्प्राउट्स मधून आपल्याला मिळतो. स्प्राउट समजतात ना तुम्हाला? त्याच्यामधून त्याला अंकुरित कडधान्य म्हणतो, स्प्राउट्स म्हणतो आपण जनरली. आणि याच्या कमतरतेमुळे काय होतं पहा, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि याच्यावर नाही का एमपीएससी वाले हमखास प्रश्न विचारत आहे. हे बघा, विटॅमिन जर तुमच्या शरीरात असेल विटॅमिन के, तर तुमचं रक्त गोठेल. आणि जर तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन के नसेल, विटॅमिन के ची कमतरता असेल, तर तुमचं रक्त गोठणार नाही. रक्त गोठत नाही. ठीक आहे, रक्त गोठत नाही म्हणजे ब्लड कोॲग्युलेट होत नाही. तर ब्लड कोॲग्युलेशन साठी महत्वाचा असतो कोण? विटॅमिन के. तुम्हाला वाटत असेल की रक्त गोठलं पाहिजे, लवकर जास्त वाहलं नाही पाहिजे, बॉडीतून बाहेर नाही गेलं पाहिजे, तर कोणता विटॅमिन गरजेचा असतो? विटॅमिन के. विटॅमिन केच काय करतो? रक्त जे आहे ते जास्त वाहू देत नाही, त्याला कोॲग्युलेट करतो, त्याला एका जागी काय करतो? गोठवतो. बरोबर आहे? तुम्ही पाहिलं असेल, रक्त जर जात असेल थोड्या वेळाने तिथे क्लम्प बनतोय, क्लॉट बनतं. ते कोण बनवतं? विटॅमिन के बनवतो. म्हणून आपला विटॅमिन के सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. पालक आणि कोबी खात जा, ब्रॉकली खात जा, स्प्राउट्स, ब्रुसेल्स सुद्धा आपल्या आहारात असू द्या. कळालं? आता हे ब्रुसेल्स, स्प्राउट हे आपल्याला खूप वेगळे वाटतात, पण पालक, कोबी तर खोटी मोठी गोष्ट नाही ना आपल्यासाठी, आपण खाऊ शकतो. चला सगळे पुढच्या प्रश्नाकडे चला. विटॅमिन सी. विटॅमिन सी विद्यार्थ्यांनो याचं नाव पाहूया पहिले. विटॅमिन सी आपलं याचं विटॅमिन सी चं जे नाव आहे ते आहे ॲस्कॉर्बिक ऍसिड. ॲस्कॉर्बिक ऍसिड. ठीक आहे, ॲस्कॉर्बिक ऍसिड. एस्कॉर्बिक आम्ल. ठीक आहे. आता हा कशातून असतो? सगळ्यांनाच माहित आहे. जे काही सायट्रस फ्रूट असतील, सायट्रस फ्रूट
सायट्रस फ्रुट्स. सायट्रस फ्रुट्स म्हणजे जे आंबट फळं असतात, जसं की संत्री, लिंबू, आवळा, पेरू, टोमॅटो, बरोबर, यांच्यामध्ये काय असतो? विटॅमिन सी असतो. ढोबळी मिरचीमध्ये सुद्धा विटॅमिन सी असतो, सर्वांनी लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि हा जो विटॅमिन सी आहे हा अत्यंत महत्वाचा असतो. तुम्हाला माहिती आहे आपल्या चेहऱ्यावर जी ग्लो, शायनिंग येते, चमक येते, ती विटॅमिन सी मुळे येते. आपल्या जखमा लवकर भरतात, ते कशामुळे भरतात? विटॅमिन सी मुळे भरतात. म्हणून विटॅमिन सी हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे कोणती बिमारी होते कोणी विचारलं तर म्हणायचं त्या बिमारीचं नाव काय आहे? स्कर्वी. काय नाव आहे? स्कर्वी. कोणती बिमारी होते? विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी होतं. आता स्कर्वी म्हणजे काय जर कोणी विचारलं स्कर्वी म्हणजे काय, तर हिरड्यातून रक्त वाहत राहत नेहमी, दातांमधून हिरड्यांमधून रक्त बाहेर येणं, याला स्कर्वी म्हणतात. कळालं? आणि ते कशामुळे होते? विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होतं. कळालं सर्वांना? ठीक आहे. विटॅमिन सी अतिशय महत्वाचा विटॅमिन होता. आणि हा कशामध्ये विरघळतो? पाण्यामध्ये विरघळतो. हा अतिशय महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न म्हणतो. पुढचा टॉपिक पहा विद्यार्थी मित्रांनो. आता आपण विटॅमिन बी बद्दल पाहणार आहोत. फक्त विटॅमिन बी. मी म्हटलं तुम्हाला विटॅमिन बी चे किती प्रकार आहेत? 8 प्रकार. मग त्यांची नावं काय काय आहेत, ते कोणकोणते आहेत, ते पण तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगेल. पहा, लक्ष द्या सर्वांनी. पहिली गोष्ट तर विटॅमिन बी चे 8 प्रकार आहेत, ते कोणकोणते? B1, B2, B3, नंतर B असतो, B5, B6 असतो, B7 असतं, B8 नसतो. मग कोण असतं? B9 एक आणि B12. असे हे तीन आणि हे 2 असे टोटल झालेत 8. हे 8 प्रकार आहेत कोणाचे? विटॅमिन बी कॉम्प्लेक्सचे. त्यातला पहिला प्रकार विटॅमिन B1. विटॅमिन B1 म्हणतात थायमाइन. काय म्हणतात? थायमाइन. आणि याच्या कमतरतेमुळे आजार कोणता आहे? बेरी. ठीक आहे. मज्जातंतूंचा हा आहार आहे, म्हणजे बिमारी आहे. कोणता? बेरी. याच्यामध्ये आपले जे मज्जातंतू असतात त्याच्यावर परिणाम पडतो. कोणत्या बिमारीमुळे? बेरी. मज्जातंतूंचे विकार, स्नायू कमकुवत होतात. आपले जे स्नायू आहेत, मसल्स, ते कमकुवत होऊन जातात जर तुम्हाला काय झालेलं असेल? बेरी. कळालं? विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, जे लोक तांदूळ खातात का, तांदूळ म्हणजे राईस खाणारे, त्या लोकांना ही बिमारी जास्त होते बरं, बेरी. हे पण लक्षात ठेवा. कारण की जे तांदूळ असतं, जे आपण तांदूळ जनरली खातो, तो कोणता खातो? पॉलिश राईस खातो. म्हणजे त्याला पॉलिश केलेलं राहतं, बरोबर, कव्हरिंग केलं राहतं, व्हाईट केलं राहतं जास्त. त्याच्यामुळे काय होतं? त्या तांदळामधला विटॅमिन बी खूप कमी होऊन जातो. मग जर का काही लोक असतील ते पूर्णपणे तांदळावर डिपेंड असतील, ते पॉलिश राईस खात असतील, तर त्यांना बेरी नावाचा आजार होऊ शकतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की हा आजार होऊ नये, तर काय करा? संपूर्ण धान्य खात चला. डाळी, शेंगदाणे आणि ईस्ट तुमच्या आहारात असलं पाहिजे. म्हणजे ब्रेडमध्ये आणि केकमध्ये सुद्धा ईस्ट टाकतात, बरोबर आहे. ईस्ट स्पॉन्जी बनवतं केकला आणि ब्रेडला. चला, कळालं सर्वांना? हे होतं विटॅमिन B1 बद्दल. B1चं नाव थायमाइन. कोणता आजार होतो? बेरी. आता नेक्स्ट आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, विटॅमिन B2. विटॅमिन B2चं नाव आहे रायबोफ्लेविन. काय नाव आहे? रायबोफ्लेविन. आणि याची जर का कमतरता झाली, विटॅमिन B2 ची कमतरता झाली, तर आपल्याला बिमारी होते अरिबोफ्लॅव्होनोसिस. कोणती बिमारी होते? अरिबोफ्लॅव्होनोसिस. याच्यामध्ये काय होतात? जे आपले ओठ असतात का, ते फुटतात, जिभेला सूज येते आणि डोळ्यांची जळजळ होते. हे सर्व कशामुळे होतं? अरिबोफ्लॅव्होनोसिसमुळे होतं. त्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला विटॅमिन B2 ची कमतरता होऊ नये, तर तुम्ही काय खायला पाहिजे? दूध, दही, अंडी, हिरव्या पालेभाज्या तुमच्या आहारात असल्या पाहिजे. तर तुम्ही हे खाल्लं तर तुम्हाला विटॅमिन B2 मिळेल आणि तुम्हाला अरिबोफ्लॅव्होनोसिस होणार नाही. पहा, तुम्ही लोकांचे जे ओठ असतात ना, चिरलेले असतात, ते जनरली विटॅमिन B2 च्या कमतरतेमुळे होतं. ते तुम्ही पाहिलं असेल, तोंडामध्ये अल्सर येतात वेगवेगळे, तेव्हा विटॅमिन बी कॉम्प्लेक्सची गोळी येतात काळ्या कलरची. त्याच्यामध्ये विटॅमिन B2 हे सर्व विटॅमिन बी कॉम्प्लेक्स राहतात त्याच्यामध्ये. कळालं? चला पुढे आहे विटॅमिन बी चे वेगळे टाईप आहेत. 2 झालेत, विटॅमिन B1 आणि B2. आता B3 पाहूया. विटॅमिन B3चं नाव आहे नियासिन. याचं दुसरे नाव आहे विद्यार्थी मित्रांनो निकोटिनामाइड. हे सुद्धा नाव आहे कोणाचं? विटॅमिन B3चं. आणि याच्या कमतरतेमुळे पेलाग्रा नावाची बिमारी होते. त्याला आपण 3D डिसीज सुद्धा म्हणतो. हे प्रश्न विचारतात बरं आजकाल. 3D डिसीज कशाला म्हणतात? पेलाग्राला. 3D काऊन? याच्यामध्ये डर्मॅटायटिस होतं, अतिसार होतो आणि स्मृतिभ्रंश होतो. म्हणजे डर्मॅटायटिस, अतिसार म्हणजे डायरिया होतं, बरोबर, आणि डिमेन्शिया.
3D म्हणून या बिमारीला म्हणतात. या बिमारीमध्ये तुम्हाला म्हणजे डर्मॅटायटिस म्हणजे जास्त काय म्हणतात खाज होणं किंवा स्काल्प जाणं, त्यानंतर अतिसार तुम्हाला माहितच आहे, हगवण लागणं आणि स्मृतिभ्रंश विसरभोळेपणा. त्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की हे व्हावू नये तर काय खायला पाहिजे तुम्ही, मासे, शेंगदाणे आणि धान्य हे तुमच्या आहारात असलं तर तुम्हाला काय होणार नाही, पेलाग्रा नावाची बिमारी होणार नाही. त्यानंतर आहे विटॅमिन B5. विटॅमिन B5 ला म्हणतात पॅन्टोथेनिक ऍसिड. काय म्हणतात, पेंटाथोनिक ऍसिड. एक लक्षात ठेवा, B5 पेंटा, कळालं, असं लक्षात ठेवत चला. कमतरता दुर्मिळ आहे, म्हणजे जनरली याची कमतरता होतच नाही विटॅमिन B5 ची. झाली तरी मग काय होईल, थकवा जाणवतो, हातपायामध्ये जळजळ करतं. ठीक आहे, हातपाय जळजळ करतात, त्यालाच आपण बर्निंग फीट सिंड्रोम म्हणतो. पाय जळजळ करणं याला बर्निंग फीट सिंड्रोम म्हणतात. आणि जर तुम्हाला हे होऊ द्यायचं नसेल तर काय करा, जवळपास सर्व अन्न पदार्थामध्ये विटॅमिन B5 असतो. अंडीमध्ये आणि मांसामध्ये जास्त प्रमाणात असतं. कळालं, चला पुढे चला. हे विटॅमिन B5 झालं. आता विटॅमिन B6 कडे जाऊया. विटॅमिन B6 चं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो पेरिडॉक्सिन. काय नाव आहे, पेरिडॉक्सिन. आणि पेरिडॉक्सिनच्या कमतरतेमुळे काय होतो, अॅनिमिया आणि न्यूरोपॅथी होते. अॅनिमिया म्हणजे काय रे, अॅनिमिया म्हणजे रक्ताची कमी होणं. अजून काय होतो, अशक्तपणा येतो भयंकर, तुझे विकार होतात आणि मज्जातंतूचे विकार. न्यूरोपॅथी म्हणजे काय, मज्जातंतूचे विकार. हे सर्व कशामुळे होते, विटॅमिन B6 मुळे होते. नेक्स्ट विटॅमिन B7 ज्याला आपण काय म्हणतो, बायोटीन. काय म्हणतो, बायोटीन. बायोटीन हा आपल्याला कशातून मिळतो, अंडी, शेंगदाणे, सोयाबीन याच्यापासून मिळतो. आणि याच्या कमतरतेमुळे काय होऊ शकतं, डर्मॅटायटिस आणि हेअर लॉस. डर्मॅटायटिस होऊ शकतं आणि केस गळू शकतात आपले. कळालं, हे सगळ्यामुळे कसं होतं, हे बघा, हेअर लॉस म्हणजे काय, केस गळणे. डर्मॅटायटिस म्हणजे काय, त्वचेचे विकार. हे कोणामुळे होतात, विटॅमिन B7 मुळे होतात. पुढचा विटॅमिन B9. विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे 2 विटॅमिन आहेत ना, हे अतिशय महत्वाचे आहेत. तुम्ही पाहिलं असेल खूप सारे टॉनिक गिनिक जे असतात त्या टॉनिक मध्ये विटॅमिन B9 लिहून नसतं, त्यामध्ये फॉलेट नावाचा शब्द लिहून असतो. फॉलिक ऍसिडलाच फॉलेट म्हणतात. कळालं. आणि हा आपल्या आरबीसी निर्माण करण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. विटॅमिन B9 सुद्धा आणि विटॅमिन B12 सुद्धा. म्हणून हे दोन्ही विटॅमिन अतिशय महत्वाचे आहेत. विटॅमिन B9चं नाव आहे फॉलिक ऍसिड आणि याच्या कमतरतेमुळे मेगालोब्लास्टिक ॲनिमिया होतो. काय होतो, मेगालोब्लास्टिक ॲनिमिया. मेगालोब्लास्टिक ॲनिमियामध्ये काय होतं, आयरनची डेफिशियन्सीमुळे सुद्धा ॲनिमिया होतो, रक्त कमी होणं. बरोबर आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हे होऊ नये तर हिरव्या पालेभाज्या आपल्या आहारात ठेवा. त्यानंतर कडधान्य, लिंबू वर्गीय फळे खात चला, ज्यामुळे तुम्हाला काय होणार नाही, विटॅमिन B9ची कमतरता होणार नाही. चला नेक्स्ट आहे विटॅमिन B12 ज्याला आपण सायनोकोबालमिन म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्या कमतरतेमुळं पर्निशियस ॲनिमिया होतो आणि मज्जासंस्थेचे विकार सुद्धा होतात. हा ॲनिमिया जो आहे, पर्निशियस ॲनिमिया, हा भयंकर जीवघेणा समजला जातो. याच्यामध्ये मृत्यूसुद्धा होऊ शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की हा ॲनिमिया होऊ नये तर तुम्ही तुमच्या आहारात दूध, अंडी, मांस आणि मासे असायला पाहिजेत. बरोबर आहे. जे लोक मग काय म्हणतात शाकाहारी असतील त्यांनी आपल्या आहारात दुधाचं तरी सेवन 100% करायला पाहिजे. चला तर अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. विटॅमिन B12 जो आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्या सेंटरला एक एलिमेंट असतो. कोणता असतो, बोला. विटॅमिन B12च्या सेंटरला विटॅमिन B12 याचा अर्थ तुम्हीच सांगा मला. ठीक आहे, मी विसरलो बघा, मला आठवत येत नाही आहे. विटॅमिन B12 जो आहे सायनोकोबालमिन, हो येस आठवलं. सायनोकोबालमिनच्या सेंटरला असतो कोबाल्ट. काय असतं, कोबाल्ट, ज्याला आपण CO लिहितो. कळालं. सायनोकोबालमिनच्या सेंटरला कोबाल्ट असतो. ठीक आहे. हा अतिशय, आणि हा प्रश्न विचारलेला सुद्धा आहे आणि ज्यांना वाटत नाही आहे त्यांनी हे लक्षात ठेवा. तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये हा शब्द दिसू शकतो की सायनोकोबालमिनच्या सेंटरला कोणता मेटल असतो, तर म्हणायचं कोबाल्ट असतो. कळालं. चला विद्यार्थी मित्रांनो, इथं आपले जवळपास जे आहे सगळे विटॅमिन संपले. मी तुम्हाला विटॅमिन A, D, बरोबर आहे, A, D, E, K, नंतर मग B, C आणि नंतर B, मग बीचे सगळे प्रकार सांगितले 8चे 8. बरोबर आहे. आता आपण वेगवेगळ्या एक्झाममध्ये आलेले प्रश्न डिस्कस करणार आहोत. सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. ठीक आहे. हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो MPSC गट ब 2026, आताच जूनमध्ये झालेली पेपर. ठीक आहे. प्रश्न काय विचारला पहा, खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विद्राव्य आहे. हा प्रश्न झाला का बरं कोणता, किती सोपा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे कशात आहे म्हणतात, पाण्यात विद्राव्य आहेत. म्हणजे वॉटर काय आहेत रे, वॉटर सोल्युबल कोणकोणते आहेत सांगा म्हणते. बोला बरं. तुम्हाला आता सांगितलं मी, पहिल्याच ह्याच्यावर पाहिलं आपण. विटॅमिन B आणि विटॅमिन C हे दोन्ही कशा आहेत, पाण्यामध्ये
सोल्युबल आहेत. वॉटर सोल्युबल विटॅमिन्स विचारलं त्यांना आपल्याला. काय विचारलं? वॉटर सोल्युबल कोणकोणते आहेत? विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन सी. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळालं सर्वांना? होतं सोपं आहे प्रश्न. आणि हा 26चा प्रश्न आहे. विचार करा तुम्ही, असे प्रश्न 26 मध्ये आलेत म्हणजे समोर सुद्धा येतील आणि सोप्या प्रकारात येतील. जर तुम्ही हे पूर्ण जर आजचा पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल, सगळं लिहून ठेवलं असेल, तर कोणताही प्रश्न येऊ द्या ना तुम्हाला 100% येईल. चला पुढचा प्रश्न पहा. आता हा प्रश्न जो आहे MPSC गट ब पूर्व परीक्षा 2025ला आला, 26ला आला, 25ला आला आणि याच्यापूर्वी राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारला होता. कधी विचारला तो मला माहीत नाही, मला ते भेटलं नाही. पण राज्यसेवा पूर्व परीक्षेला सुद्धा विटॅमिनवर प्रश्न विचारलेला आहे, हमखास विचारलेला आहे. आणि तो प्रश्न हाच आहे. काय विचारलं त्यांनी? खालीलपैकी कोणते जीवनसत्व रक्त साकळण्यासाठी आवश्यक आहे? रक्त साकळणं म्हणजे काय? बोला. कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. तुम्हाला मी आता सांगितलं, तुम्हाला जर का रक्त कोॲग्युलेट करायचं असेल तर तुमच्या रक्तामध्ये विटॅमिन के असणं गरजेचं आहे. के जीवनसत्व. कळालं? कोणता विटॅमिन जीवनसत्व गरजेचं आहे? विटॅमिन के. पहा किती सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा 2016. पहिले MPSC वेगळे पेपर घ्यायची, बरोबर आहे ना? आता कंबाईन केलेलं आहे त्यांनी सर्वांनी. तर पहा हे प्रश्न काय विचारा 2016 मध्ये. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य विटॅमिन B12 या जीवनसत्वात घटक आहे? म्हणजे बघा विटॅमिन B12 मध्ये कोणता मूलद्रव्य आढळतो असं त्यांनी विचारलं आपल्याला. आता सांगितलं मॉलिब्डेनम भेटतो का? नाही. कोबाल्ट, येस. काय भेटतो? कोबाल्ट भेटतो. मॅग्नीज भेटत नाही, कॉपरही भेटत नाही. सोपा प्रश्न आहे पहा. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 17/8/2023 आणि शिफ्ट 1 पाहून घ्यायला लागलं तर पहिल्या शिफ्टमध्ये कोणत्या तारखेच्या? 17/8/2023ला झालेला तलाठीचा पेपर, त्यामधली पहिली शिफ्ट, त्यामध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न काय विचारला? रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व कारणीभूत असते? बोला. रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व? जीवनसत्व के. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. होता की नाही सोपा प्रश्न? खूप अवघड काय आहे का? जर तुम्ही ते व्यवस्थित तेवढंच जरी माहीत ठेवलं ना विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला कोणताही जीवनसत्वावर येणारा प्रश्न तुमच्या हातातून सुटणार नाही. तुम्ही 100% सेकंदात त्याचं उत्तर सांगून मोकळे होसाल. कळालं? म्हणून हा टॉपिक लक्षात ठेवा आणि लिहून घ्या. सर्व नोट्स काढून ठेवायच्या. चला पुढे पहा. विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा 2015ला विचारलेला प्रश्न आहे. जीवनसत्वाची कमतरता प्रौढांमध्ये फारच कमी जाणवते, परंतु नवजात बालकांमध्ये त्यामुळे रक्तस्राव होण्याची शक्यता असते. आता बघा लहान लेकरं जे असतात त्यांच्यामध्ये जर कमतरता झाली तर रक्तस्राव होऊ शकतो म्हणते. रक्तस्राव थांबवण्यासाठी कोणता विटॅमिन असतो? विटॅमिन के. सिंपल. बरोबर? अरे समजलं का नाही? बोला. कोणता विटॅमिन असतो? विटॅमिन के. विटॅमिन के हा अतिशय महत्त्वाचा आहे. कशासाठी महत्त्वाचा आहे विटॅमिन के? विटॅमिन के काय करतो? जे रक्त असतं म्हणजे काय म्हणते नवजात बालकांमुळे जे रक्तस्राव होतो तो थांबवण्यासाठी महत्त्वाचा आहे. कोणता विटॅमिन? विटॅमिन के. थांबा 2 मिनटं, काहीतरी झालंय याला. चला पुढच्या प्रश्नाकडे चला विद्यार्थी मित्रांनो.